घासाच्या भाजीत फरक इतकाच असतो की घासाचे आपण फक्त शेंडे घेत असतो. शेंडे आता आपण घेतल्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण घासाची भाजी चांगल्या प्रकारे धुवून टाकली आणि त्याच्यात आपलं वाटलेलं वाटणही टाकलं. चांगलं हलवून घेणार. थोडंसं पाणी टाकणार शिजायला आणि आता काय करणार आपण 10 ते 15 मिनटं त्याला शिजून देणार. आपल्याला अंदाज येतो शिजलेला नाही का मेथीच्या भाजीसारखं. तर 10 मिनटं आपली झालीत आणि घासाची भाजी आपली काही चांगल्या प्रकारे रेडी दिसते. तरी आपण काय करणार थोडंसं आपण तेल तर टाकणार चांगले चणचण होण्यासाठी. तेल टाकल्यानंतर परत 5-1 मिनटं शिजून द्यायची.